सगळे सांगतो, सगळेच जण ऐका कान खोलून. गोपालपर्यंत ही गोष्ट काही पोहोचू नका देऊ कोणी. त्याचा दिमाग आहे पहिलेच गरम, नंतर मग हळूहळू सांगता येते त्याले. पण एका दमानं काही सांगू नका पप्पा आता. तुम्ही बी रुपालीचे बाबा ऐकून घ्या. सांगा नका त्याला कोणती गोष्ट. त्याला माहित नाही का तुम्हाला त्याचं काम कसं आहे तर. ते जवळ गिवळ जर आले तर फालतू घरात भांडण होऊन जाईल. लोक तमाशा पाहिजे, चांगलं नाही वाटणार ते. शांती, गोष्ट लपून पुरत नाही पोरापासून. कारण का तोच आहे करता धरता. उद्या चालून कमी जास्त जर झालं तर काय करशील तू? घेऊन बसशील काय मग? त्याला आज आपण सांगन नाही, उद्या जर त्याला माहित झालं तर काय म्हणन तो? आई म्हणून माझ्यापासून गोष्ट लपवली म्हणून त्या म्हणून. अहो गोपालचे बाबा, तसं म्हणणं नाही आहे. माझं म्हणणं असं आहे का आतापासून त्याला सांगन तर आताच जर गेला तो तर भांडायले. तुम्हाला तर माहिती त्याचा स्वभाव कसा आहे तर. फार लग्न गिग्न तोडून टाकन तो. पोरीला बसून ठेवून दे नसून घरी. माय बिन पहिले काही सांगितलं नाही या पोराच्या मायनं का असं लागन का तसं लागन म्हणून. आपण काय झालं असतं तर केलं असतं, नाही झालं असतं नाही दिलं असतं. तो तर पहिलेच हुंड्याच्या विरोधात आहे. तो तर सप्पा म्हणेला मी काही देत नाही म्हणून. मग आता कुठून येईल आलं? मग काय करू गोपालचे बाबा, माझ्या डोक्याच नाही चालून राहिला आता. समजून नाही राहिलं मला काय करू काय नाही. हा, त्याला सांगू नाही सांगू. आई आई, हे सगळं मायानं झालं म्हटलं. मला माहित नाही एवढा भार निघतील म्हणून हे लोक. असं वाटलं होतं का चांगले वागते तर चांगलेच आहे. म्हटलं होतं ना तुझ्या मायले, ती माय ऐकून तवा कनी ना म्हटलं होतं माय पोराला देऊन द्या म्हटलं. तिच्यापेक्षा तर मी चांगलीच आहे. एवढा भार थोडी करत असतं काही. मामी तुम्ही काही बोलू नका बरं सध्या. असेच तर तोंड घालता तुम्ही दोघी मायले की मग सगळ्याचे. म्हणून तर तुमचं बरं नाही हो. जया, वेळ काय काढ काय कुठे काही बोलतं काय. हा, समजून घेत जा थोडंसं काही बोलायचं. आता बाई तुम्ही फक्त मलाच बोलत जा, स्वतःच्या पोरीले नातीले नका बोलत जाऊ. फक्त मला बोलत जा. सून वेगणी सुनीले बोलायसाठी बल्ल तोंड मोकळे राहायचं तुमचं. अगं तर ते तिच्या चिंतेत आहे आता. आता अजून तिला टेन्शन देतं काय तू? मी काय बापा कोणाला टेन्शन देतो? मी तर चालली आज गावाले. तुमचं तुम्ही पाठ बसा. असं आहे, एकापेक्षा एक लोक आहे म्हटलं. आपलेच नाही आपल्याला समजून घेत, दुसरे काय समजून घेऊ? आई बाबा आले काय म्हणते मग नवीन रुपालीचं घर? हा, आवडलं म्हणते लोक तिचे. गोपाल तिथं काय पाहा लागते बापा. रुपालीले तर वर 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 वागवते तिचे सासू. नुसतं काय म्हणते तर रुपाली 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 करते म्हटलं. मस्त चाहते तिचे सासू इले. अरे वा, मस्त मग तर रुपालीनं नशीबच काढलं मग. नाही रुपाली? हो ना, आम्ही नसतं पाहिलं एवढं चांगलं. एवढं चांगलं तू पाहून घेतलं. आणि तू कोण नाराज आहे रुपाली? तुला काय झालं आता? हा, तू तर खुश व्हायला पाहिजे. एवढं चांगलं घरदार भेटलं तुले, एवढे चांगले लोक भेटले. अजून काय पाहिजे होतं तुले? अरे अरे अरे, कोण कोण रडून राहिली तू? हा, कोणी काही बोललं का तुला? मला सांग काय झालं तर. अरे काही नाही रे गोपाल, ते आता सोडून गेली कोणी सगळेले म्हणून तिले दुःख होऊन राहिलं. ते आनंदाचे आसू आहे ते. आई, आनंदात असं काही कोणी लढते काय? काही ना काही तिला झालं असं. थांब मला विचार होते पहिले. अरे काहीच नाही झालं, सगळं चांगलं आहे तिथं. आता आम्ही आमच्या डोळ्यानं पाहून आलो ना. तू आला असता तुला दिसलंच असतं. आई, माधुरीची काही तब्येत खराब होती ना म्हणून आलो नाही मी. नाही तुम्ही काय आलो नसतो काय. मी माधुरी बंटीला तरी घेऊन जायला पाहिजे होतं. अरे नेत होतो तर तो होता झोपला. मग झोपला होता ना म्हटलं अजून चिडचिड करून म्हटलं आई आई करून म्हटलं, म्हणून मग मी नेलं नाही त्याला. आणि म्हटलं एवढ्या उन्हीत आणीचं काय करू म्हटलं लहानशे लेकराला नेऊन, म्हणून नाही नेलं त्याला. पाणी गिनी नाही पाजत काय म्हणा माधुरीले? आवाज दे ना तिला जरासा. अन्न म्हणा पाणी चहा. आई, ते काही आज कामात पडत नाही. तुमच्याच हातानं पाणी घ्या आणि चहा घ्या. ते तब्येत खराबच आहे तिची. बापा अजून किती दिवस राहील रे तब्येत खराब? आई, आता तब्येत होती. तब्येतचं सांगू नसते काय काही. बरं तू सांग मला पहिले काय झालं तर. काही नाही झालं दादा. दादा सगळं चांगलं आहे. मी तुला पाहून मला लोढाला. मला पाहून कोण रडायला तुले? लय समजदार झाली रुपाली तू आता खरंच. पण तुले काही दुःख असलं ना मला सांगत जाजो. बाकी कोणाला सांग नको सांगू. मी सगळं बरोबर करून देईन. नाही दादा, सध्या मला काही दुःख नाही. जर काही राहील ना तर तुला जरूर सांगेन. मी पहिले तुला सांगेन दादा. शांती, कर ना मग चहा कर ना. कराच लागेल बापा मला आता. आता सून असून तर काय म्हणते तर नसल्यासारखी आहे. आजी थकली का हो? बसली तू तर. रुपालीच्या घरी कामं करायला लावली का तिच्या सासून तुले? नाही रे बापा, मला काय कामं करायला लावून रे म्हाताऱ्या माणसाला कोणी? कामं गिमाने करायला लागले मला. ते त्याचे घरचेच केले कामं. आपल्याला पाहुणे माणसाला करायला लावून काय? बाबा गंगाराम काका आले होते मग आणि तुम्हाला आवाज द्यासाठी. मी म्हटलं ते इथं गेले म्हटलं रुपालीच्या घरी तिला आणण्यासाठी. असं काय काम होतं सांगितलं नाही का त्यानं? नाही बाबा, काम नाही सांगितलं. फक्त कामं मिळते बाबासोबत. मी म्हटलं आले म्हणजे सांगतो म्हटलं. बरं ठीक आहे, जाऊन पाहतो ना मी तिकडे काय म्हणते होतं. हा बाबा, जाऊन पहा. चाल बाबा, आम्ही जातो आता गावाले संध्याकाळच्याले. राय ना माझी काय आहे आता तिथंही. हा, आता कोण आहे तुला तिथं? काही याच्यासाठी करावं लागते त्याच्यासाठी करावं लागते. राय ना आता. नाही रे, कोणी हाय नाही. पण आता जा लागते. आपल्या घरी आपल्याला बरोबर गमते. लोकांच्या घरी किती सुख असन, किती काही साजरं काय असन तर गमते काय? लोकांचं घर आहे का बाजी आहे? हे काय म्हणते त्या पोरीचं घर आहे ना? पोरीचं घर आहे, त्याच्यानंतर नाताचं घर आहे. कायले जा लागते? हा, तिथंही राहिनंच आहे तुला, इथंही राहिनंच आहे. राय ना. नाही, राहागे आले मला लय जागा आहे म्हणा. मला काही कोणी म्हणत नाही राहू नको म्हणून. पण आता असं वाटते काय बा, आता झालं काच काम झालं, चाललं आपल्या घराकडे. काही नाही जा लागत घराकडे, थांबून जाय आता. अरे ते मामी कशी करते गडबड जायची. मामीले थांबवतो मी 2-4 दिवस थांबा म्हणून. काय काम आहे आता तिथं? मस्त आता आंबे आणतो, आंब्याचे रसगीचं करून जा. ही बिचारी सूनच आहे माझ्यासारखी. हा, हिची कदर नाही ना शांताबाईली. हिली बोलतच राहते. आता आपल्या पोरीवर आलं तर किती जीवावरून राहिला शांताबाईच्या. बिचारीची तब्येत खराब आहे तरी तिला बोलून राहिला टचटच. जायच्या पहिले बोलल्या, कालही बोलल्या.
बोलतच राहते. चल मी हिच्यासोबत बोलून घेतो जराशी, आणि हिच्या बहिणीचंही विचारून घेतो इले. आणि ती गोष्ट सांगू काय गड्या इले रुपालीच्या इच्छी सांगून देतो. पण तिला सांगतो गोपालला सांगतो नको म्हणून, नाही काय? तिला तर माहित पाहिजे गोष्ट काय झाली म्हणून. माधुरी, माधुरी हो. अरे मामी आले काय तुम्ही? आणलं रुपाली ताईले? काय म्हणते त्याच्या घरचं वातावरण? मस्त आहेच त्याच्या घरचं वातावरण चांगलं. त्याची सासू मस्त आहे, सासरे मस्त आहे, आणि ते रुपेश भाऊ बी मस्त आहे. सगळे चांगले आहे त्याच्या घरचे. कायचं खास चांगलं आहे ना? हा काही बी दिसते तसं नसते ना, म्हणून तर जग फसते हो माधुरी. तुला काय माहित आहे? जसं दिसते तसं राहतच नाही. म्हणजे मामी काय झालं मग आता? काय झालं माय? आता त्या सांगतो नको, गोपालने नको सांगजो. त्या सासून आम्हाला सांगून आणलं का गोपालपर्यंत गोष्ट नका जाऊ देऊ म्हणून. नाही सांगत ना मामी, पण काय झालं सांगा तर खरी मला. अहो माधुरी, तिथं माहिती काय झालं? आम्ही गेलो तर रुपालीले प्रसादाच्या जागी तर पहिले तर गुलाबजामुनच करायला लावले तिच्या सासूनं. येते का नाही येत म्हणून पाहासाठी. मग गुलाबजामुन खाणं झाल्यावर मग आम्ही निघालो. आम्ही म्हटलं बाई आता जेवण खावणं झाले, निघावं म्हटलं इले घेऊन. तर तिला म्हटलं चल. तिची सासू काय म्हणते, कुठं चालले? थांबा म्हणते जराशे. तुम्ही म्हणते काही पाठवलं नाही म्हणते पोरीले. आता म्हणते पोरगं घ्यायला येईन म्हणते पोरीले. तर म्हणते 10 तोळ्याचा गोप द्या म्हणते पोराले. हा काही ना काही गिफ्ट दे जा म्हणते. खाली हात नका पाठवू म्हणते, नाही तर तुमची पोरगी तुमच्याच घरी ठेवून घ्या म्हणते. असं म्हटलं बाई तिच्या सासूनं. काय बोलता मामी तुम्ही? मला नाही वाटत बाई, यकीन नाहीये. त्याची सासू अशी नाहीये, बोलतच नाही त्याची सासू जास्त. हे एवढ्या जोरानं नाही, असं नाही, गलत काहीतरी चुकलं असं तुमचं. अगं नाही ना माय, आमचं काय चुकन? आम्ही काय तिथं भांडणं करायला गेलतो, काय बोलायला गेलतो? कायलेच नाही गेलो. अगं ते इले रुपालीले अशीच ठेवणार आहे म्हटलं मोठी पाहिजे तू. भल्ली बोलायला आहे बापा, करय तिची सासू. मग सासऱ्याचा शब्द नाही बोला. सासरा चांगला माणूस आहे, पण सासरा बोलते ना बिचारा तर त्याची चालू नाही देते बाई. म्हणे गोप पाठवान म्हणे, तरच म्हणे पोरगी पाठवा म्हणे, नाही तर पोरगी तुमच्याच घरी ठेवून घ्या म्हणे. असं म्हटलं ना बाई, पाठवत नाही म्हणे मी पोरायला. नाही तर पण अशी तर पहिले काही बोलीच नाही झाली होती मामी. मग आता कशा काही म्हणून राहिले ते काही पाहिजे म्हणून? त्याला वाटत असं पहिले म्हणून, पहिले काही झालं नसतं. पण आता लग्न झालं, आता काय गरज आहे? लयच निघाले हो मामी. मग तर हे वाटलं नाही बाबा. अन पोरग काहीच नाही बोललं. काय पोरग बोललं बाबा, लय बोललं. पण माईने एक नाही चालू दिली त्याची. त्या घरात पोराची नाही चालत ना बापाची नाही चालत, मायची चालते बाबा. मग आता कसं काय ठरवलं मग आईनं काय ठरवलं? आता माहित पडत. आता येते घ्यायला नाही येत, माहित तर पडन का नाही? त्याला म्हणजो नको फक्त गोपालले. मामीने सांगितली म्हणून गोष्ट माहीत जर झाली, तो जर उकसला तिकडे जाऊ तर तुझी सासू माहीत काढते म्हटलं घोरपिडा. नाही मामी, मी नाही काढत. तुम्ही टेन्शन नका घेऊ त्या गोष्टीचं. रुपाली ताई काय म्हणते मग याच्यावर आता? हे काय म्हणून तिला काय मनाचा उजागरी आहे तिथं? काही बोलायची उजागरी नाही हो बाई तिले. हा फक्त चुपचाप उभी राह, काम कर घरातले. आणि तुम्हाला काय सांगितलं होतं का नोकर चाकर आहे म्हणून? तिथं कोणीच नाही तिथं, इलेच करायला लागते सारे काम. हो 2 बाया आहे म्हणे कामाला रोजच्या. स्वयंपाक पाणी करते मी एक बाई वरचे पुरे काम करते म्हणे. कामं नाही करायला लागत म्हणे आम्हाला. खोटं बोलले होते ते, खोटं. कोणीच नव्हतं, आम्ही गेलो ना कोणीच नव्हतं. आणि आता बाई हे गेले होते का नाही पहिल्या दिवशी रुपाली, तर म्हटलं ते सांगे ना आता बाई सांगे म्हणे काहीच नाही म्हणे, आम्हाला चहा नाही पाजला, पाणी नाही पाजला, तसे बसलो राहिलो म्हणे आम्ही. म्हणे जेव्हा म्हणे नवरदेवानं म्हटलं म्हणे का चला जेवाले, चहा द्या येईल तेव्हाच दिला म्हणे, नाही तर आम्हाला चहा नाही पाणी नाही काहीच नाही विचारलं म्हणे ते ना. मामी लयच बेकार निघालो मग. तर वाटलं नाही होतं असं नाही निघाले पाहिजे होतं, पण आमच्या रुपाली काहीचं नुकसान नाही होऊन कशानं. तर हे त्या दोघी मायलेकीची शिक्षा होय म्हटलं. कशा बोलते तुला टचाकीचा बोलते, काम करायला लावते, दुखो सुखो काही हो, मग जराशी जाणत नाही. मग दुसरे कसे जाणून यायच्या पोरीची? आता मामी आपल्याला सवय पडली आहे या गोष्टीची, त्याला अजून सवय आहे काय? आता नवीन आहे तर त्याच्यासोबत चांगली बघली पाहिजे त्याची सासू. बरं मी काय म्हणतो माधुरी, ते गोष्ट जाऊ दे आता. ते तर आज नाही उद्या होईनच. तर त्या बहिणीची सांग ना मग, करते काय लग्न तिचं? माझ्या पोराचं लग्न करून तर ते त्याला दाखवून देतो ते पोरगी. नाही ना मामी, सध्या नाही म्हणते ते. तिला अजून 2 वर्ष टाईम आहे. पूर्ण शिकतो म्हणते ते, त्याच्यानंतर नोकरी करून म्हणते, मगच लग्न करून म्हणते. मग आम्ही शिकवतो ना, आम्ही शिकवतो, नोकरीवर लावतो, सगळंच करतो. काही नाही मामी, बोलायचे बोल राहते फक्त हे लोकांचे लग्न होईपर्यंत. आता पाहूनच राहिले ना तुम्ही, पहिले काय बोलले ना आता काय बोलले, तसं काम आहे म्हटलं. आता माझं लग्न झालं तेव्हा मी म्हटलं होतं येईले, तर हो म्हणे शिकणं म्हणे, तू परीक्षा दे म्हणे समोर, आणि तुला काय करायचं आहे तर कर म्हणे, त्या पायावर उभी होय म्हणे. मग त्या शिकायला नाही पाहिजे काय म्हणते? तर कुठं शिकवते? हे घरातलं असतं सरत नाही माय मागं. एकदा घरातले कामा लागले ना मागं, तर ना सासू ऐकत ना नवरा ऐकत. मग सगळे सुनीच्या हातचं पाहिजे हो मामी. जे लग्नाच्या पहिले होते काही नाही तेच होते, लग्न झाल्यावर काहीच होत नाही, करूच देत नाही लोक सासरचे. मग जोडून ठेवून देऊ टिके लावून ठेवून देऊ. आणि मग काय म्हणते, तर शिक्षण पूर्ण झाल्यावर मग लग्न करू. तसं नाही जमणार काय? नाही ना मामी, तसं नाही जमत ते कसं कोंबडीच्या पायाला धागा बांधल्यासारखं होते ना. आमच्या इथं कोणी असं ठेवत नाही ना. मग बाबाला तर बिलकुल पटत नाही. लग्न जुळलं, साक्षगंध झालं, तिथून महिना नाही 2 महिन्यात लग्न झालं तर बरं राहते. एवढाले दिवस ठेवतच नाही. लागन तर पहा, मी माझ्या बाबाला विचारन तुमचं पोरगं काय करते, पण
काही ना काही तर करायला लागेल, असं सांगा लागेल ना मला. अमाय पोरगा कंपनीत आहे ना हो बाई, कंपनीत आहे ना, मस्त पगार आहे त्याला, 15,000 रुपये पगार आहे. आणि कंपनीत जाते रोज ड्युटीवर. 12वी शिकलाय तो. मामी, माझी बहीण एवढी शिकून राहिली, हा ते हायफाय याच्यावर चालली, आणि हे 12वीतलं शिकलेलं कंपनीतलं पोरगं करून काय मन करत. अहो पण तेवढंच नाही ना, तो कंपनीत जरी जाते पण त्याला ते करायची गरजच नाही ना. आपल्या घरीच भरपूर आहे ना, शेती वाडी सारं. पैन बा मी माझ्या बाबाला विचारून पैन कसं असते, नशिबाच्या समोर काही नसते. तिचा जर योग तिथं असला तर मग काही घरी नसतानाही ती तिथे जाऊ शकते, असं आहे बा ते. तुझी सासू तुला आवाज देऊन राहिली जोरा जोरानं. हा पण गोपालनं सांगितलं तिची तब्येत खराब आहे, तिला आवाज देऊ नको, झोपू दे. तशीच तुझी सासू चुपचाप गेली मग घरात किचन मध्ये. नाही मला करायला लागेल ना मामी कामं. मी आता काल परवापासून पडलीच आहे ना. आता डॉक्टरने सांगितलं होतं ना आराम करायला, कमजोरी आहे म्हणे तुम्हाला, तर करा म्हणे आराम म्हणे, सलाईन लावल्या होत्या म्हणून मी लेटली होती मामी. लेट ना हो, बेशरम की घेऊन घेत जाय जराशी, तेव्हा जमते. तू जर म्हणशील का बेशरम की घेत नाही तर सासूला काही कदर नसते हो बाई. रुपेशनं कधीच नाही म्हटलं असं की आई असं म्हणते की आई तसं म्हणते म्हणून. घरी तर गोष्टी झाल्याच असं नाही एवढ्या सगळ्या, तेव्हाच तर आता निघाल्या ना त्या. नाहीच करायचं होतं लग्न तर नाही करायला पाहिजे होतं, जबरदस्तीने थोडी मागं लागली होती मी. आता दादाला कायच सांगू मी. हा दादा किती विचारपूस करत होता मला, दादाला खरं सांगतो तिकडून येऊ काय, नाही सांगितलं तिकडून नाही. रुपा रुपे काय म्हणता आई, बोल ना. काय झालं, काऊन म्हटलं, काऊन तिकडे तोंड फिरून बसले. काय झालं तुले. अमाय बाई तू काय लढून राहिली व, हा नीन तर नीन, नाही नीन तर नाही नीन. असे लय पोरं भेटते तुले, तू काळजी नको करू. हाय हाय एकच नाही आहे गेला साजरा. आई पण माझ्या सासून असं कधी म्हटलंच नव्हतं ना व. नाही ना बिचारे, काहीच तर बोलली नाही सासू पहिले ती, आणि आता करून राहिली कचर कचर. पहिले शब्दही बोलली नाही ना ती. आई माय नंदीनं सांगितलं असं नाही, तिनं भरले असं कानं, नाही तर माझी सासू एवढा भर आहेच नाही म्हटलं. बाई तिनं कानं भरो का काही भरो, त्या सासूला अक्कल नाही काय, लहानशी आहे का ती पोरगी, हा का तिला समजत नाही भाऊ काही म्हणून. आता काय सांगू बाई मी रुपाली, हा काऊन बोलली अशी, काय म्हटलं तिनं, काऊन म्हटलं. मग नाही तर काय आई, एवढा मोठा पैसा दाटून आला का आपल्याजवळ, का ते एवढ्या रुपयाचं सोनं करून द्या, आणून ठेवलंय का ते इथं. आई मी तुला सांगतो, मला घ्यायला नाही आलं तरी चालते, पण त्याची अट मान्य कर्ज नको तू. मग काय करू आता, तुला बसून ठेवू काय घरी. ते जर आले नाही, आता उद्याच येते ते, पण ते जर आलेच नाही उद्या नाही आले तर परवा वाट पाहिजे, परवा नाही आले तर नरवा वाट पाहिजे. मग 2-3 दिवसात जर नाही चाले तर काय करावं बाई आम्ही. तू काही काळजी नको करू, तू माय अजून जिथे आहे मतलब सगळं बरोबर करून देतो तू आहे तोपर्यंत. त्याच्यासाठी फक्त याचा नान सोडून द्या लागतं अशा लोकांचा. आता आम्हाला चांगलं वाटलं बाई पोरगं, आणि पोरगं चांगलंच आहे रुपे, पोराला नको दोष देऊ तू. कायचं बाई चांगला आहे, हा मला आतापर्यंत चांगलाच दिशे. आता तू सांग मला, हे घरी कसे वागते ते, चांगले तरी वागते का लोक घरी. तू आता फक्त लढू नको काय, हा मॅ मन कधी कसं तरी करते, मग लढू नको ना काही नको, हाय आपल्या इथं. आई चल जातो मग मी, काय रुपालीला आणायला जातो आणि घेऊन येतो तिला एखादा सोबती पाहतो तिकडे गावात, आणि चालला जातो, 2 व्हीलर घेऊन जातो. रुपालीला आणायला जातं काऊन, काय सांगितलं तर काय मी मजाक केली काय. एवढा पाहुणे समोर तिच्या मायबापा समोर गोष्ट सांगितली तर तुला काय मजाक वाटून राहिली का बाबू ते. आई ते कालची गोष्ट काल केली काय, काल ते पाहुणे आपल्या घरून गेले, त्या लई इन्सल्ट करून घेतली म्हटलं त्याची, काय ते बिचारे काही बोलले नाही. याचा अर्थ असा नाही की मी तिला आणायला जाणार नाही, काय मी लग्न केलंय तिच्यासोबत, आणि आता सुख राव दुःख राव काही राव मी तिचा साथ जरूर देईन म्हटलं. त्याच्यासाठी मला सगळ्या दुनियेसोबत हे करावं लागेल तरी चालन मला, पण मी असं उदेणार नाही अन्याय कोणावर. वा रे वा बाबू, एवढे वर्ष तुला आज 25 वर्षापर्यंत लाईनाचा मोठा केला, असे पांग फेडून राहिला काय मायची तू. हा लोक तर म्हटलं मायसाठी जीव द्यायला तयार होते पोरं, आणि तू काय म्हणते तर स्वतः फक्त एका पोरीची बली नाही देऊ शकत. काऊन द्या आई, पोरीलाच कोण बलिदान करावं नेहमी, हा काऊन करावं म्हटलं. आणि तू सांगता साध्या हुंड्यासाठी, म्हणजे फक्त पैशासाठी तू अशी करून राहिली. बाबू पैशावरच जग चालते म्हटलं, पैशाशिवाय काही नाहीये. सांगू बघ याला जर असं समजून, याला समजून नाही राहिलं, हा पैशाशिवाय कोणतं काम होते काय. असं म्हणजे आग कुकून लागली हे मला माहित झालं मग आता. हो कारण काही एवढा वनवा भडकून नव्हता राहिला, पण भडकवण्यात आला आहे तो. दादा तुला बोलायचं आहे तर स्पष्ट सांग ना, का मलेच म्हणून राहिला म्हणून, हा असं कायले बोलता. तुला म्हटलं काय, मी तुझं नाव घेतलं काय, मग तुला कशी लागली गोष्ट. लागली म्हणजे तू म्हणूनच तसा राहिला ना, हाक कुठून लागली तर माहित आहे मला, मी बोलल्याबरोबर. तसंही माहिती आहे चिटू, तुला माहितच नाही, तू जेव्हाही घरात येतो ना तेव्हाही घरात वाद होतेच म्हटलं. हा असं कधीच नाही झालं का तू आली आणि घर शांत राहिलं आहे म्हटलं. काऊन येतं काय माहित तू अशी आग लावासाठी घरात. अय शायने तिला नको बोलू, मले म्हण. तुला जे काही म्हणायचं आहे ना ते मले म्हण. ते 2 दिवसाची पोरगी जेमतेम घरात फक्त पाऊल ठेवला तिनं, तर तुला एवढी तिची लागली, आणि हे बहीण तुझी लहानपणापासून त्या पाठीवर पाय देऊन आली, त्याची तुला जराशी नाही लागून राहिली. चिटू थांब बाई, काय म्हटलं तू या ना, ते लढत गेली म्हटलं आता, हाय का नाही. म्हणजे 2 दिवसाची पोरगी येते बाहेरपणी, तर तिला माहेरात 2 दिवसाचं सुखही भेटत नाही. सांग काय फायदा त्या पोरीचा इथे येऊन. आता त्या पोरीला मी घरात येऊ देत नाही, आता तुला सांगतो, तिला आणू नको या घरात. काऊन नाही येत पोरीला घरात. लग्न कायसाठी केलं, तिची जिंदगी खराब करायसाठी केलं काय, मग पहिलेच नाही म्हणायला पाहिजे होतं, नाही केलं असतं. अरे रुपेश मी काय म्हणतो, जाय घेऊन ये तू सुनबाईले, आज जाय तिले मस्त चांगलं येणार सन्मानानं घेऊन ये, एखादा मित्र घेऊन जाय सोबत,
नाही तर एकटाही गेला चालते, जवळच आहे, काही फरक पडत नाही. जाय ना घेऊन ये संध्याकाळपर्यंत आण, नाही तर राहून जाजो रात्रभर, उद्या येजो, काही फरक नाही पडत आपल्याला. इथं राहिलं काय तिथं राहिलं काय, अशी कशी करत नाही हे तर माहीत पडते. आणि कोण अडवते तुले, त्या बापाचं घर आहे म्हटलं हे, कोणाच्या बापाची जागीर नाही होय. इथं कोणाची मर्जी चालन, बापाची मर्जी चालते तुझ्या. आण तू खुशाल सुनबाईले. रुपेश पाय आजपर्यंत तू माझ्या शब्दाच्या बाहेर नाही केला बाबू. हा आज माझ्या विरोधात जर जाशील ना तर मी काही करून घेईन म्हटलं. आई समजून घे ना आई थोडीशी. आणि जशी तू एक बाई आहे तशी ती एक बाई आहे ना, तिला किती कलंक लागणार नाही अशानं. बाबा आता कसं करू, इकडून आई ओढून बसली, तिकडे त्याची टू लढायला लागून गेली, थोडंसं बोललो तर. पण आता तिकडे रुपाली नाराज असन, तिच्या घरचे नाराज असं. कसं करू आता मी. तू काहीच नको करू, मी तुला सांगतो तसं तसं कर. तू जाय, त्याला सगळेले माफी माग, आणि पोरीले घेऊन ये इज्जतदारीनं मस्त. आणि आपल्या घरी आणून पोरीले ठेव. काहीच नाही करत त्या दोघी माहिती की येईल फक्त बोलता येते, करता काहीच येत नाही. येईल नाही तरी खाणं सुनबाईच्या हातचं आहे, नाही चाललं तर आपल्या तिघासाठी करायला लावायचं. येईल दोघी माहिती केली तसं टाकून द्यायचं. तू पोरगी तर चाललीच जाईल तिच्या सासरी, मग तू याही पाहिजे कशी जागेवर येते. फक्त ही चिटू गावाला जाईपर्यंत आहे सारं नोकरी. हे एक वेळा गावाला गेली का ते नाटकच करत नाही तुम्ही माय. बरं बाबा ठीक आहे. अहो शांताबाई, आता तुम्ही म्हणता का गोपालले काही सांगू नको, तर आता गोपालले माहित होईन का पाहुणे आलेच नाही आले रुपालीले, तर मग कसं तो विचारपूस नाही करणार काय मग. जाऊ दे ना माय, गोष्ट नको काढतो ना. मी म्हणतो चुपचाप राहीन, तू गोष्ट काढतोस. बातच ऐकायला जाते म्हटलं गोष्ट इकडची तिकडे. कायलेच काढून राहिली. त्याला अजून वाटण काही ना आपल्यापर्यंत सांगितली नाही, अजून त्याच्या मनात गैरसमज निर्माण होईल. त्याच्यापेक्षा शांत आहे ना जराशी. ते आले गेले डायरेक्ट तर पाहू, नाही आले तर मग राहिलं. आई मी काय म्हणतो, आज आता पाहुणे येईन आपल्या इथं, तर सामान सुमान आणायला लागेल ना पूजे गिजेचं. आणि पंडित सांगा लागेल पूजा करायसाठी, सत्यनारायण करायला लागेल ना आपल्याला आज. नाही रे, आपल्याला काही पूजेचं सामान गिमान नाही आणायला लागत. काय आणायला लागते पूजेचं सामान. काऊन पूजा नाही करून काय. पूजा करून पण ते लोक आज येत नाही बाबू. त्याला टाइम आहे, 2-4 दिवसांनी येईन ते उशिरा. हो नाही, कुठं गेले काय ते फिरायला. हा महिला नाही रुपालीले एकटेच गेले का त्याच्या कुटुंबातले सगळे. नाही रे, फिरायला नाही गेले. आता समजून घे, अडचण आहे जराशी. रुपालीची अडचण आहे. हा ठीक आहे आई, ठीक आहे. मला माहित नाही होतं. मग आज येत नाही त्याचा वय नाही काय. नाही आज नाही येणार मग ते. मग ते सगळे झालं का मग येतील, मग घेऊन जातील, पूजा गिजा करू आपण, आणि मग चालले जातील ते घेऊन तिले. बरं आई ठीक आहे. काही लागलं तर सांगतो मुले काय. हो सांगतो, पण तू कुठे चालला मग आता. आणि काय म्हणते माधुरीची तब्येत, आली जागेवर आली काही, करतो म्हणते घरातले कामं गिमं आता. आई आता मी काय सांगू घरातल्या कामाचं. हा आता ते तिची तब्येतच बरी नाही तर कोणी आहे ना म्हणून तिला काम कर म्हणून. पूर्ण कमजोरी आली नाही तिले. अरे तर बाबू, आपल्याला घरातले कामं करायला किती अडचण होऊन राहिली रे. ते करत राहते तर किती मदत होते. आता तर रुपाली नाही आहे, ते चालली गेली. नाही तर ते काही ना काही करत आहे घरात. रुपाली का तिच्या खोलीतच बसली आहे काय, येत गीत नाही म्हणते काय इकडे. काय करून ते आता इकडे शिवून बसली असं, बसत असं, बोलत असं फोन घेऊन जवायसोबत. बरं आहे, येतो मी दुकानात जातो मग. आता दुकान उघडतो आजपासून. आता झाले 4-5 दिवस बंद आहे की नाही. गिराईक येऊन नाही झाले असं आपले, मग गिराईक तुटून जाते अशानं. ते पोरगं आता फोन करून राहिलो, दादा येत नाही काय म्हणे तुम्ही म्हणे. बरं ठीक आहे ना, जा ना तू दुकानात. लागत बाई किती दिवस लपून ठेवा, पण पोराजवळ गोष्ट कधी ना कधी उघड पडणारच आहे ना. उघड पडल्यापेक्षा मी तर म्हणतो तुमच्या तोंडाने सांगून द्या तुम्ही, तर आज चांगलं रे. नाही तर उद्या पोराले रागीन म्हटलं, पोरगं तुमच्यावर विश्वास करणार नाही. तू चुपचाप बसणं बिचारी जया. हा मला तर वाटतं तूच पोर खोलून टाकशील काय तर. तुला सांगितलं तोंड बंद ठेव म्हणून, काऊनच नाही तो उघडायला लावून राहिली फालतू. शांते बरोबर बोलून राहिली ती आता. हा मी म्हणतो. हाव शांते, मला पटलं त्या बाईचं, खरोखर बोलून राहिली ते बाई. हा अरे कधीपर्यंत लपोशीन ही गोष्ट, त्याला एक दिवस माहीत होणारच आहे. आणि ते लवकरच होईल. आणि माहीत झाली तर काय म्हणून तो. हा मायने गोष्ट लपून ठेवली म्हणून मायापासून. मग काय करू, त्याला सांगून देऊ आताच. हा तुम्हाला माहित नाही का पोराचं काम कसं आहे तर. हा आडधूळ काम आहे ना त्याचं, त्याचा विचार करायला लागते जरासा. येले काय आहे, मला असं वाटलं नाही असे लोक निघाल म्हणून तसेच निघाले ते. तरी मी नाहीच म्हणू ना पोट्टीले, लग्न करू नको म्हणू त्या पोरासोबत. नाही बापा तरी करतो म्हणे मी त्याच्यासोबत. आता तर नाही आला नाही आले तर हाय काही बापा, लोकांना काय जबाब द्यावा आपण. लोकांचा विचार नको करू तू, आपल्याला विचार पोरीचा करणं आहे. लोकांचा काय करतो, लोक नांदायला जाईल काय तिथं. त्या लोकांनी आपल्या पोरीला नांदायला त्याच्या घरी. अरे ज्यानं नेलं तिथं विचार करायला लागते. आता त्या जवळसोबत बोलायला लागल. बरं ठीक आहे ना, तर तसे म्हणतात मग तसं करायला लागल. आई तू चिंता नको करू, ते तुला बोलले ना एवढे. मी नाही जाणार त्याच्या घरी आता. आता ते माझ्याजवळ नाक घासत येईन ना, तरी मी त्याच्या घरी जाणार नाही म्हटलं. आता तू चिंता करू नको कोण्या गोष्टीची. अन दादाला जे खरं आहे ते सगळं सांगून टाक. दादापासून लपू नको कोणती गोष्ट. तुला माहित आहे ना, त्याला जर नंतर माहित झाली गोष्ट तर फालतू वाद करून तो. त्याच्यापेक्षा पहिले त्याला सांगून दे, असं असं झालं म्हणा बाबू. अन असे म्हणते म्हणा ते, आता काय करा निर्णय विचार दादाले. मी म्हणतो का त्याला आपोआप माहित झालं नंतर तर चालते. आतापासून त्याला सांगून देऊ तर त्याच्या डोक्यात तेच फिरत राहील. आता धंद्या पाण्यावर जाते तो, गाडी घोड्यानं जाते. हा रस्त्यानं ट्रॅफिक राहते, गर्दी राहते, काही राहते. कमी जास्त झालं त्याचं तर. म्हणून म्हणतो का मग सांगा बाई त्याले.
आई तू त्या गोष्टीचा काही विचार नको करू. बाकीचा विचार मग पाहतो मी. लागन तर तू याकडून नसं होत तर मी सांगतो दादाले. एकट्याच सांगतो दादाले, समजून सांगतो. काही भांडू नको, बोलू नको म्हणून. त्याला त्याच्या मनानं करू दे म्हणून, आपण आपल्या मनानं करू म्हणून. कारण मला एवढी गॅरंटी आहे आई का ते माय किती काही म्हणून नाही तरी पोरगं येते म्हणजे येते. एवढं मला माहित आहे. माझ्या सासऱ्यावर मला पुरा भरोसा आहे आणि रुपेशजीवरही पुरा भरोसा आहे. काय तू येते का नाही येते तर आज नाही तरी उद्या येईन, उद्या येईन तरी परवा येईन, पण ते आल्याशिवाय राहत नाही. मला घ्यायला येते आई. एवढा भरोसा आहे तुला त्या माणसावर? कालच्या माणसानं शब्द नाही बोलला बाई मायच्या समोर. हा ना बापाची चालली ना पोराची चालली तिथं, तर आता चालन काय? आई त्या घरातलं तुला नाही माहीत, मला माहीत आहे. जोपर्यंत रुपेशजीची बहीण तिथं आहे ना तोपर्यंत तिथं कोणाचीच नाही चालत. हां त्याची आईले ते भडकवतच राहते आणि ज्या दिवशी बहीण गेली त्या दिवशी माझी सासूसारखी होऊन जाते. मला हे पहिलंच माहीत आहे, पण म्हणून तर मी काही काल बोलली नाही. मी म्हटलं जाऊ दे, जसं होईन तसं पहिन म्हटलं. बरं बापा, आता तू म्हणतो तर जरासा दिवस आला जीवाले. आता पाहतो, आता तुझ्याबरोबर आम्ही वाट पाहावं. आता गावातले लोक विचारत नाही तर बापा पोरगी कोण नाही गेली, बापा पोरगी कोण नाही गेली. आई तुला त्या गावातल्या लोकांसोबत काही करणं आहे का माझ्यासोबत? तुला पोरीची गरज आहे का गावातल्या लोकांची? बाई सगळंच पाहा लागते. समाजात राहा लागते तर समाजाचाही विचार करावा लागते, घरातल्या लोकांचाही विचार करावा लागते. हा चांगल्या माणसाला सगळ्या याचा विचारच आहे आणि दुर्जनाले कोणा गोष्टीचा विचार नसते. बरं आई जाऊ दे, तू ते गोष्ट जाऊ दे बरं तिकडे. आता टेन्शन नको त्या गोष्टीचं आता. बरं नाही घेत बापा, आता अजिबात नाही घेत. चला बा मग आपले बहीण भाऊ. असं आहे रुपाली म्हणते बा अशी, आता काय करावं विचारच निर्णय सोडतो आता सगळा. नाही काय, नाही तर पाठवलीच नसते पोरगी आता. चला मग पहा उद्याचा व्हिडिओ. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.